बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 9. गौतमकडे शाळेचा ग्रंथालय विभाग होता. 500च्या आसपास पुस्तकं होती. गौतमनं जिल्ह्याच्या पुस्तक विक्री दुकानातून तसेच पुस्तक प्रदर्शनास भेट दिल्यावर तेथून खरेदी केली होती. हेबती पाटलांनी त्यावेळी मदत केलेली. शाळेच्या मूल्यांकनावेळी काही पुस्तकं भागातल्या शिक्षकांकडून गोळा केलेली. त्यात पोरांना वाचायला लहान लहान गोष्टींची पुस्तकं होती. थोरा मोठ्यांची लहान चरित्र होती. गौतमनं काही चरित्र व गोष्टींची पुस्तकं बाजूला काढली. 8वीच्या मुलांना गोष्टीची पुस्तकं दिली. 10वीच्या वर्गाला जुलै महिन्यातच पुस्तकं दिली होती. गौतम 9वीच्या वर्गात आला. मुलांनी उठून अभिवादन केलं. सरांच्या हातातील पुस्तकं बघून पोरं हराकली. इकडे लक्ष द्या. आज मी तुम्हाला पुस्तकं देणार आहे. यामध्ये महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, आईन्स्टाईन, मदर तेरेसा, छत्रपती शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर, कल्पना चावला, बहिणाबाई चौधरी अशा अनेक महापुरुषांची चरित्र आहेत. अतिशय चांगली पुस्तके तुमच्यासाठी आणली आहेत. नम्रापणे प्रत्येकाने पुस्तकं घ्यायची. पोरांना पुस्तकं मिळाली. प्रत्येक जण पुस्तकावरची चित्र उत्सुकतेने निहाळू लागला. आपल्या हातातलं पुस्तक दुसऱ्याला दाखवू लागला. पोरं खुश झाली होती. सगळ्यांनी बरोबर 8 दिवसात हे पुस्तक वाचून परत करायचं. आज सोमवार आहे. पुढच्या सोमवारी ही पुस्तकं द्यायची. द्यायची म्हणजे काय करायचं? ज्याचा 1 नंबर आहे त्यानं 2 नंबर असणाऱ्याला आपलं पुस्तक द्यायचं. 2 नंबरनं 3 नंबरला, असं पुढं, आणि शेवटच्या नंबरनं 1 नंबरला द्यायचं. पोराने आनंदानं होकार भरला. लक्षात ठेवा, पुस्तक प्रत्येकानं वाचायचं, नाहीतर तसंच परत कराल. मी तुम्ही वाचलेल्या पुस्तकावर प्रत्येकाला एखादा दुसरा प्रश्न विचारणार आहे. आता ठेवा दप्तरात ती. घरी गेल्यावर वाचा, नाहीतर मधल्या सुट्टीत वाचलं तरी चालेल. आज आपण एक कविता घेऊया. पोरांनी मराठीची पुस्तकं उघडली. गौतम बरोबरच सगळा वर्गच कवितेच्या कुशीत शिरला. 8वीच्या पोरांना ताटं वाटून 4 दिवस झालेलं. एक पोरग दुपारी ताट घेऊन आलं. सगळे स्टाफ रूम मध्ये होते. सर, हे ताट नको मला. खोचारे, बघा त्याच्या ताटाला काय झालंय ते. कांबळे सरांनी संभाला सांगितलं. तेवढ्यात बाकीचीही पोरं आत आली. आम्हाला बी ही ताटं नकोत. आता मात्र सगळेच पोरांच्या हातातली ताटं बघायला लागले. ताटं काळी पडल्यात. बराबरच आहे पोरांचं. संभानं हातातलं ताट गौतमकडे दिलं. ताट काळं पडलं होतं. त्या ताटाचं स्टील चांगलं नव्हतं. बाईला रावणानं फसवलं म्हणायचं. ह्यो भ्रष्टाचाराचा रावण असा असेल आम्हाला असं माहीत नव्हतं की. गमतोळ्या यशवंतानं आपलं तोंड उघडलं. आईच्या, खरंच की होय, हे काय स्टील म्हणायचं? पत्राच आहे नुसता. कुंभार सर, या रावण्यानं गंडीवलं की हो सगळ्या शाळांनी. लंकेचा रावण 10 तोंडानं खायचा, हे न एकाच तोंडानं वडायला सुरुवात केली. यशवंतानं हातातलं ताट सर्वांच्या समोर धरलं. मला तर आधीच शंका होती. ताटं आणलेल्या दिवशीच मला तसं वाटत होतं. सूर्यवंशीनं आपलं मत मांडलं. त्यो रावण पंचायत समितीला धुणार बघा जाता जाता. ह्याचा कार्यकाळ आता संपत आला आहे.
जाता जाता अशी खिडूक कामं काढून तो चरणार. कांबळे सरांनी हातातलं ताट टेबलावर ठेवलं. कशात खावं हेही कळू नये या गोपाळरावाला. तेरनं तेवढं तरी दिलंय, गोड मानून घ्या की. पंचायत समितीनं आज पत्र काय दिलंय आम्हाला? क्लार्क संजय कडवानं टिचकी वाजवली. आपण मुलांना मदत करतोय याचं तरी भान ठेवायला नको? गौतमला संजय कडवानं रावणाला दिलेलं समर्थन खटकलं. तुम्हाला माहीत नाही, ह्यो गोपाळराव आपल्या कधी हाताला लागला नसता. अहो, दादानी शब्द टाकला म्हणून तर त्यानं एवढी ताटं दिलीत. नाहीतर काय त्याचं लंगोट घ्यायचं होतं? त्यो लंगोट घालतोय काय चड्डी बघायला गेलता वाटतंय? आणि काय काय बघितलं असा? गमतोय यशवंताचा पट्टा सुरू झाला. सगळे हसायला लागले. रावण खातोय तुपाशी, पोरं ताटाविना उपाशी. चला जेवूया. रावण महाराजांचा विजय असो. यशवंताला गंमत करायची लहर आली. गौतम मात्र अस्वस्थ झाला. त्याला हसू आलं नाही. तो मनातल्या मनात गोपाळरावांचं वागणं तपासू लागला. गौतम खाट्यावर झोपलेला. बायको लाईट बंद करून त्याच्याजवळ येऊन झोपते. तो कसल्या तरी विचारात. बायकोची बोटं त्याच्या केसातून फिरू लागतात. ती त्याला बिलगते. गौतम 8 दिवसांनी गावी आलेला. तिची तक्रार. तो तिला शाळेच्या कामाविषयी सांगतो. तिची नाराजी दूर करतो. ती त्याला आणखी बिलगते. तोही तिला जवळ घेतो. तसा तिच्या गरम श्वासांचा स्पर्श त्याला जाणवतो. आज नको. तो वरती पाहतो. का? तिचा खोलवर आवाज. अगं, तुझी MC होऊन 10-11 दिवस झाले असतील. मग काय झालं? ती त्याचं तोंड आपल्याकडे घेते. काहीतरी झालं तर? आपण काळजी घेतोयच की. नको आज. का? अगं, काळजी घ्यायला माझ्याकडे कंडोम शिल्लक नाही. नसू दे शिल्लक. तिला काय होतंय? तिचा लटका राग. असं कसं? उद्या तुला गोळी खावी लागेल. मग खायची. कशानं खायची? 100 रुपये बसतात गोळीला. असं आपल्याला परवडेल काय गोळ्या खाऊन? अशी शांत झोप मिठीत. ती अस्वस्थ होते. त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणते, अहो, मी काय म्हणतो, गोळी खायचीच नाही. तिच्या मनात काय आहे हे त्याला कळलं. तो तिच्या केसावर हात फिरवत म्हणतो, इतके दिवस थांबलीस, थोडा धीर धर. मूल व्हावं असं मला वाटत नाही का? ती नुसतीच हुंकार भरते. त्याच्या अंगावर हात बाजूला काढते. असं काय? समजून घे. आपली आर्थिक अडचण आहे. जरा पगार सुरू होऊ देत. मग माझ्या राणीला पाहिजे तेवढी मुलं देतो. तो तिला जवळ घेतो. ती काही बोलत नाही. त्याच्यापासून दूर होते. तिला रडू येतं. ती मुसमुसत राहते. त्याचा नाईलाज. तोही पुन्हा काही बोलत नाही. डोळे बंद करतो. पुन्हा उघडतो. आढ्याकडे बघत राहतो. त्याच्या डोक्यात पगाराचा विचार. त्यात तिच्या मुलाचा हुंदका विरघळून जातो. 4 दिवसांपासून पाऊस थांबलेला. कधी एखादं बारीक सरवाट यायचं. नुसता कोंडाच. वातावरण ढगाळ. दबा धरून बसल्यागत वाटायचं. पाऊस मात्र दडी मारून बसलेला. आज कुंभार सर थांबले होते. दोघांनी खोलीवर येऊन चहा घेतला. संध्याकाळी 6ची वेळ. गौतमनं सोबत असावी म्हणून छत्री घेतली. दोघं फिरायला बाहेर पडले. शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यानं ते चालू लागले. शाळेच्या पलीकडे मोकळा माळ होता. तिथं जनावरं चरायची.
माळाच्या वरच्या अंगाला काजूची बाग होती. माळावर मध्ये 2 आंब्याची झाडं होती. ठिकठिकाणी मोठे दगड पडले होते. ती दोघं माळावर पोहोचली. माळावर म्हसरं उंडरत होती. ती परतीच्या मार्गावर लागलेली. ढगाळ वातावरणामुळे सगळीकडे अंधारल्या गत झालेलं. तिथल्या 2 मोठ्या दगडावर दोघं बसले. गार वारं सुटलेलं. गारवा अंगाला झोंबू लागला. दोघांची मनं सुखावलेली. पायातलं चप्पल बाजूला ठेवत कुंभार सर म्हणाले, "सर, तुम्ही काल छान बोललात." "होय काय? संधी मिळाली म्हणून बोलता आलं." "छान सांगतो. जेव्हा हजारे साहेबांनी तुमची पाठ थोपटली ना, तेव्हा तुमचा मला फार अभिमान वाटला." हजारे साहेबांच्या कौतुकानं मलाही चांगलं वाटलं. तालुका स्तरावर झालेल्या सहविचार सभेतील दुपारच्या सत्रामध्ये ऐनवेळी वक्ता न आल्याने गौतमला बोलायची संधी मिळाली होती. अचानक आलेल्या जबाबदारीचं शिवधनुष्य त्यानं पेललं होतं. त्यामुळे सहविचार सभेचे प्रमुख असलेल्या गटशिक्षणाधिकारी हजारे साहेबांनी त्याचं कौतुक केलेलं. "तुम्हाला असं अचानक बोलायला कसं जमतो?" "हा वाचनाचा परिणाम. आधी वाचलेलं असेल तर अशा वेळी आपोआप आठवतं. त्यात हा विषय शिक्षकांच्या जगण्याशी संबंधित होता." "तुम्ही छान बोलता. तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं." "छान सांगतो. कांबळे सरांचंही तेच मत आहे. सरावानं शिकता येतं सगळं. चांगलं वाचण्याबरोबरच ऐकण्याची सवय असेल तर आपोआप घडत जातं मग." "आता काय वाचताय तुम्ही?" "परवाच राजन गवसांची तणकट नावाची कादंबरी वाचली आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्या कादंबरीला." "असं काय आहे त्यात? म्हणजे कुठल्या विषयावर लिहिलंय?" "माझं वाचन तुम्हाला माहीतच आहे म्हणून विचारलं." "फार चांगली कादंबरी आहे. बदललेल्या गावगाड्याचं चित्रण त्या कादंबरीत आहे. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गावात शिरलेलं गलिच्छ राजकारण, त्याचा गावच्या गावपणावर झालेला परिणाम, दलित सवर्ण जातीतील सूक्ष्म तणाव, चळवळीतला फोलपणा, शिक्षण क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींचं चित्रण या कादंबरीत केलेलं आहे. कबीर नावाचं प्रमुख पात्र यामध्ये आहे." "सर, तुम्ही कविता लिहिताय?" "हां, लिहितोय कधी कधी." "मग बघा की कवितेचं पुस्तक निघतं काय." "पुस्तक निघण्या इतकं काय लिहाय नाही मी. मला भारावर लिहायला येत नाही. ठरवून कविता लिहायला मला कधी जमलंच नाही. वीज चमकावी तसं कधीतरी घडतं ते. आतून भरून आलं की कागदावर आपोआप उतरतं." "तू म्हणतो तसं पुढं मागं विचार करता येईल पुस्तकाचा. तोवर आतल्या घुसमटला वाट मोकळी करत राहायचं." वारं अंगाला झोंबायला लागलं. सभोवती अंधारल्या गत वाटायला लागलं. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. "सर, आपला पगार कधी होईल असं वाटतंय हो?" कुंभार सरांनी जिव्हाळ्याचा विषय काढला. "शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे होईल पुढच्या काही महिन्यात." "पगार नसल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांची फारच वाईट अवस्था झाली आहे. सरकारची धोरणंच तशी आहेत. मुलं म्हणजे देशाचं भवितव्य आहे म्हणायचं. हे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकाला मात्र उपाशी ठेवायचं. तो मेला म्हणून सरकारच्या बाचं काय जाणार आहे?" विरोधात असताना शिक्षकांच्या बाजूने बोंब ठोकणारे सत्ता आल्यावर मात्र बरोबर कानाडोळा करतात आपल्या प्रश्नांकडे. सगळे एकाच माळेचे म्हणे. आपल्या संघटनेने आंदोलन केले की त्याचा काय उपयोग व्हायचा नाही? होईल, होईल की, नक्कीच होईल. कारण त्यांच्याच बगलबच्च्यांच्या शिक्षण संस्था आहेत, किरापतीसारख्या वाटलेल्या. मुलांचं भविष्य घडवण्यासाठी नाही, निदान संस्था चालकांना जगवण्यासाठी तरी सरकार आता नक्की पगार सुरू करेल. थोडा अपवाद सोडला तर ह्या संस्था म्हणजे पोट भरण्याचं कुरण आणि राजकारणाचा अड्डा बनले आहेत. अंधार पडायला लागला. दोघेही उठले. चालताच चालताच कुंभार सर घोकरे आवाजात विचारलं, "एक विचारायचं होतं." "विचार की." "तसं नाही सर,
तुमच्या खाजगी जीवनाबद्दल होतं. माझं जीवन तुझ्यासाठी आणि खाजगी कधीपासून झालं? चल, रस्त्यानं जाताना बोलू. दोघं रस्त्यावर आले. अंधार गडद झालेला. समोरचं फारसं दिसत नव्हतं. गावात लागलेल्या लाईटी उंचावरून दिसत होत्या. तुमच्या लग्नाला 3 वर्षे होऊन गेली. मुलाचं काय प्लॅनिंग बिनिंग केल्यासा काय? गौतमला हा प्रश्न अनपेक्षित होता. अलीकडं तो गावी गेल्यावर या विषयावरून अस्वस्थ व्हायचा. तो शांतपणे म्हणाला, होय, प्लॅनिंग केलंय. पण इतकी वर्ष? आता तुझ्यापासून काय लपवायचं? माझी परिस्थिती तुला माहीतच आहे की. त्यात पगाराचा अजून पत्ता नाही. आईही आता थकली आहे. अधेमध्ये आजारी असते. माझ्या मागं आधाराला दुसरं कोण नाही. घरचं भागवतानाच तारेवरची कसरत करावी लागली. म्हणून हा निर्णय घेतलाय. चल, लवकर जाऊ. ज्या दिवशी पगार होईल त्या दिवशी तुमच्या आईचं तोंड बघण्यासारखं असेल. मांडीवर नातू खेळवण्याची तिची इच्छा कंप्लीट होईल. गौतम शांत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अंधारात कुंभार सरांना वाचता आले नाहीत. ते खोलीजवळ आले. गौतमनं अंधार सरांना जेवायला थांबण्याचा आग्रह केला, पण ते थांबले नाहीत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.